आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। स्मार्ट मीटरवरून जतमध्ये आंदोलनाचा भडका। दलित पॅथर सेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरणकडून चर्चेसाठी बैठक। 1 जूनला तोडगा निघणार। जत शहर व तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात राष्ट्रीय दलित पॅथर सेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। या आंदोलनानंतर अखेर महावितरण प्रशासनाने संघटनेच्या मागण्यांची दखल घेत 1 जून रोजी चर्चेसाठी बैठक बोलावली आहे। दिनांक 29 मे रोजी जत उपविभागीय कार्यालयासमोर राष्ट्रीय दलित पॅथर सेनेच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। आंदोलनानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी जत तालुका अध्यक्ष श्री नवनाथ पवार यांना पत्र देत दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता चर्चेसाठी बैठक आयोजित केल्याचे कळवले आहे। स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत दलित पॅथर सेनेने अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले। ज्याची थकबाकी आहे त्यांना स्मार्ट मीटर बसवावेत, ग्राहकांच्या अर्जानंतर बसवलेले स्मार्ट मीटर काढण्यात यावेत, दमदाटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, लाईट बिल ऑफलाईन स्वरूपात देण्यात यावे, तसेच सर्व स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचे मीटर बसवावेत अशा प्रमुख मागण्या संघटनेने प्रशासनाकडे केल्या आहेत। याचबरोबर महिलांशी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत वायरमॅन भाकाश पवार यांच्यावर खातेनिहाय चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून जत तालुक्यात वातावरण तापले असून नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। महावितरण प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये होणाऱ्या 1 जूनच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे। राष्ट्रीय दलित पॅथर सेनेचे जत तालुका अध्यक्ष श्री नवनाथ पवार व पदाधिकारी श्री अतुल ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।